नमस्कार, स्वागत आहे आपलं लोकपालक न्यूज चॅनलमध्ये। बदलापूर शहरात झालेल्या गोळीबार प्रकरणी आता बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आपण बघू शकता बदलापूर गावातच आमदारांच्या घरासमोर काल गोळीबार झाला होता आणि त्याच ठिकाणी सध्या आपण आहोत। बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि एका आरोपीला सध्या सेंट्रल हॉस्पिटलला दाखल करण्यात आले आणि 3 ते 4 जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यातल्या 3 ते 4 जणांचा शोध सध्या पोलीस या ठिकाणी घेत आहेत। आपण बघितलं तर अल्ताफ शेख नावाक युवकावर हल्ला करण्यात आला होता आणि त्या हल्ल्यामध्ये त्याच्या मानेला गोळी लागली होती आणि त्या मानेला गोळी लागल्यामुळे त्याला सध्या बदलापूरच्या सह्याद्री हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात आले आणि त्याच्यावर देखील आता पुढील उपचार डॉक्टर करत आहेत। आपण जर बघितलं तर त्या 2 दिवसाआधी या अल्ताफ शेख नावाच्या युवकाचे दुकान आहे ते काही जणांकडून जाळण्यात आलं होतं आणि काल त्या दुकान झाल्यानंतर पुढच्या दिवशीच त्याच्यावर हा हल्ला करण्यात आला आणि आता पुढील तपास कालच बदलापूरचे DCP ACP आणि स्थानिक जे पोलीस आहेत ते या संदर्भात तपास करत होते आणि आता पुढील तपास बदलापूर पश्चिम पोलिसांच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे। आपण बघितलं तर याच ठिकाणी काल पोलीस तपास करून गेले। या ठिकाणी 2 जिवंत कारतूस पोलिसांनी यावेळी हस्तगत केल्या आणि एक आरोपीला घटनास्थळावरूनच स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून पकडून देण्यात आला आणि पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे। आता पुढील तपास पोलीस कशा प्रकारे करतात, इतर आरोपींचा शोध कशा प्रकारे लावतात ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन साहिल वाळसह ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर।